नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचे पासिंग पाहतो, म्हणजे क्रियापद चालवणे हा प्रकार पाहतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 वाक्य पाहिली क्रियापद कसं चालवतं. आता बघा की मी सांगितलं अ रॅट वॉज किल्ड बाय अ कॅट, म्हणजे मांजरी करून उंदीर मारला गेला आहे की नाही. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असल्यामुळे याच्यामध्ये काय आलं नाही, कर्म आलेलं नाही. लक्षात आलं. पुढचं वाक्य बघा. माय ब्रदर इज बेथिंग इन द गंगा. आता इज बेथिंग म्हणजे हे कोणतं वर्ब आहे, इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि वीक वर्ब आहे, कारण त्याचं पास्ट टेन्स बेथड असं होतं. BATHED होतं. याचं कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे, तर हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. याचा मूड कोणता येईल, तर याचा मूड येणार आहे इंडिकेटिव्ह मूड, म्हणजे सर्वसाधारण कथन आहे याच्यापैकी वाक्य. कोणत्या काळाचं वाक्य हे, बरोबर. माय ब्रदर इज बेथिंग इन द गंगाज, म्हणजे काय, माझा भाऊ गंगेमध्ये अंघोळ करीत आहे म्हटल्यानंतर हा चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे. ॲग्रीइंग विथ नंबर अँड सब्जेक्ट पर्सन. आता ॲग्रीइंग AGREEING ॲग्रीइंग इन नंबर अँड पर्सन विथ इच सब्जेक्ट. ब्रदर म्हणजे ब्रदर या शब्दाचं जे लिंगवचन आहे त्याच्याशी ते एकरूप आहे. लक्षात आलं. वाक्य पुढचं पहा. हू विल बी इटिंग दिस मँगो. वाक्य नीट बघा. हू विल बी इटिंग दिस मँगो कोणतं वाक्य आहे. हा आंबा कोण खात आहे. हू विल बी कोण खाणार आहे. हू विल बी इटिंग दिस मँगो. हा, आता याच्यामध्ये कोणतं क्रियापद आहे, काळ कोणता आहे. हा विल बी इटिंग हे क्रियापद आहे. आता हे कोणतं आहे, मग हे क्रियापद कोणतं आहे, सकर्मक आहे की आकर्मक आहे, तर हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. आता वीक वर्ब आहे की स्ट्रॉंग वर्ब आहे, तर हे स्ट्रॉंग वर्ब आहे. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. इट्स सब्जेक्ट इज हू इज इन ब्रॅकेट हू इज अँड इट्स ऑब्जेक्ट इज मँगो, हे त्याचं आहे. आता ह्याच्यामध्ये इट हे जे मी स्ट्रॉंग वर्ब का म्हणालो, तर इटचा पास्ट टेन्स इट, एट, इटन म्हटल्यानंतर लक्षात आलं का तुम्हाला. त्याच्यामध्ये इथे डी किंवा टी वगैरे काही लागलं का, इथे नाही लागलं, किंवा याच्यातला स्वरवीर काही कमी केला का, नाही केला, म्हणून हे स्ट्रॉंग वर्बचं वाक्य. लक्षात आलं. अशा प्रकारे हे कोणत्या काळाचं वाक्य, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये क्रियापदाचा सब्जेक्ट तुम्ही असं पण लिहू शकता, सब्जेक्ट और ऑब्जेक्ट. आता कसं, तर बघा, आता पुढचं वाक्य बघा. कॅच द बॉल. आता कॅच द बॉल म्हटल्यानंतर काय झालं, वाक्य कोणतं आहे, कॅच द बॉल. कोणत्या काळातलं वाक्य, कॅच द बॉल. कार्य हा कॅच द बॉल म्हणजे काय, बरं, तर हे आता कॅच म्हणजे पकडा, बॉल पकड असं म्हटलंय. बरं, क्रियापद कोणतं आहे, सकर्मक आकर्मक, सकर्मक आहे, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, बरोबर. स्ट्रॉंग वर्ब आहे का वीक वर्ब आहे. कॅचचं पास्ट टेन्स होणार कॉट म्हटल्यानंतर अर्थातच वीक वर्ब आलं, बरोबर आहे. प्रयोग कोणता येईल आता, तर याचा प्रयोग येणार आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे.
आणि हे वाक्य जे आहे ते इम्परेटिव्ह मूडचं वाक्य आहे. इम्परेटिव्ह मूडचं मूड काय तर हां, आणि इम्परेटिव्ह मूडचं वाक्य नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये असतं. ॲग्रीइंग इन नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट यू. आता हे कशाशी याचं कनेक्शन कुठे आहे? ॲग्रीइंग म्हणजे कशाशी सहमत आहे तर यू याचं नंबर अँड पर्सन कसं आहे? नंबर म्हणजे अँड पर्सन यू विथ यू. आता यू हा अंडरस्टूड आहे. हॅव्हिंग ए अंडरस्टूड फॉर इट्स ऑब्जेक्ट बॉल. आता यू हा जो करता आहे तो अध्यारूत आहे. अध्यारूत म्हणजे काय? तो आपण आपल्याकडून लावला येतो तसं समजलं जातं. स्टँडअप, कम हिअर, यू कम हिअर असं इम्परेटिव्ह वाक्यांमध्ये असं होतं. आता वरील वाक्य इम्परेटिव्ह मूडचं असल्यामुळे असं वाक्य नेहमी कोणत्या काळामध्ये येतं तर वर्तमान काळी रूपातच येतं. आणि त्यांचा कर्ता जो असतो सब्जेक्ट तो हाईड केलेला असतो, लपलेला असतो आणि तो अंडरस्टूड होत आहे. मग अंडरस्टूड म्हणजे तो समजावून घ्यावा लागतो आणि त्याचा कर्ता नेहमी यू असतो. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये क्रियापद चालवताना फक्त प्रेझेंट टेन्स लिहिला जातो. क्रियापद चालवताना क्रियापदाचा फक्त प्रेझेंट टेन्स लिहिला जातो. त्यात वर्तमान काळाचे इनडेफिनेट, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस इत्यादी रूप त्यात लिहत नाही. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा. सिट डाऊन ऑन दिस बेंच. आता सिट डाऊन ह्याच्यामध्ये सिट डाऊन ह्याच्यामध्ये कोणतं वर्ब आहे तर इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. सिट हे काय आहे? इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि त्याचं काय स्ट्रॉंग आहे की वीक आहे तर स्ट्रॉंग आहे. सिट, सॅट बरोबर. हां, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे तर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. वाक्य कोणतं आहे? सिट डाऊन ऑन दिस बेंच म्हटल्यानंतर हे इम्परेटिव्ह वाक्य आहे. इम्परेटिव्ह मूडचं वाक्य आहे आणि त्याचा टेन्स काय येईल मग? प्रेझेंट. ॲग्रीइंग विथ इट नंबर अँड पर्सन. ॲग्रीइंग इन नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट इट्स सब्जेक्ट यू अंडरस्टूड. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य नीट बघा. वेअर आय वुड हेल्प द बॉय. वर इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. स्ट्रॉंग वर्ब आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. पास्ट टेन्स आहे. सब्जेक्टिव्ह मूड आहे. ॲग्रीइंग इथ नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट आहे. आय संकेत एक नियम आहे. सब्जेक्टिव्ह मूडमध्ये असल्यामुळे वेअर फक्त पास्ट टेन्स आहे असं लिहिलं जातं. नेहमी लक्षात ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवा. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा. माय ब्रदर स्टडीड हार्ड दॅट ही माइट गेट गुड मार्क्स. स्टडीड इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. त्यानंतर वीक वर्ब आहे आणि ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. कोणता मूड आहे? इंडिकेटिव्ह मूड आहे. सर्वसाधारण घटना आहे. पास्ट इंडेफिनिटचं वाक्य आहे. इंडेफिनिट टेन्सचं वाक्य आहे. ॲग्रीइंग इन नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट ब्रदर. तर जे लिंगवचन आहे ते. आता माइट गेट हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि स्ट्रॉंग वर्ब आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. सब्जेक्टिव्ह मूड आहे. म्हणजे त्याच्यातून त्यांनी शक्यता व्यक्त केली आहे. पास्ट टेन्स ॲग्रीइंग नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट ही अँड हॅव्हिंग फॉर इट्स ऑब्जेक्ट मार्क्स. आलं लक्षात? 9. अकबर AKBAR
BECAME, the king of India in 1556. आता ह्याच्यामध्ये बिकेम चालवायचं आहे आपल्याला, BECAME. हे कोणतं वर्ब आहे तर इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. आणि कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे, स्ट्रॉंग वर्ब आहे, सर्वसाधारण घटना आहे म्हणून म्हणजे इंडिकेटिव्ह मूड आहे, पास्ट इंडिफिनिट टेन्सचं वाक्य आहे, ॲग्रीइंग विथ इट ॲग्रीइंग इन नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट काय अकबर, हॅव्हिंग फॉर इट्स कॉम्प्लिमेंट किंग. हे किंग हे त्याचं पूरक आहे. शी वॉज बेथिंग इन द रिव्हर. पुढचं वाक्य वॉज ॲक्झिलरी वर्ब आहे. आता पार्ट ऑफ द वर्ब वॉज बेथिंग म्हणजे इस वाक्य, ह्या वाक्याचं जर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. जर वॉजच चालवायचं झालं तर ते अशा प्रकारे चालवता येतं. परंतु जर तुम्ही म्हणाल की आपल्याला याचं पूर्ण वॉज बेथिंगचं पासिंग करावं लागेल, तर त्याचं कसं होणार ते तुम्हाला सांगतो. वॉज बेथिंग इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, वीक वर्ब आहे आणि ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे, इंडिकेटिव्ह मूड म्हणजे साधारण अवस्था आहे, कंटिन्यूस टेन्स आहे, ॲग्रीइंग इन नंबर अँड पर्सन विथ इट्स सब्जेक्ट. एक एक्सरसाइज देतोय, PARAC द verbs in the following sentences. The boat sank. My father sent me a book. I slept at night. We made him king. The boy killed a snake. The police found him dead. She taught me English. He spoke the truth. Mohan sold his book. It rained heavily. I agree with you. She turned up well. He ruined himself. His name is being written. He was dismissed. Bring me a book. अशा प्रकारे वाक्यांचा सराव करा. माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.